नमस्कार मित्रांनो. आज एका अतिशय महत्त्वाच्या अशा अपॉर्च्युनिटीबद्दल आपण बोलणार आहोत. सीडॅक तुम्हाला माहिती असेल, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. भारतीय आय-टी तंत्रज्ञानाची जेव्हा सुरुवात होत होती, तेव्हा या संस्थेने खूप मोठी अशी महत्त्वाची कामगिरी बजावलेली दिसून येते. सीडॅकवर आधारितच पुढे जे काही आपण प्रगती केली असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये सीडॅकचा खूप मोठा हातभार त्याच्यामध्ये होता. आमच्या बॅचचे पण भरपूर लोकांनी सीडॅकचे जे कोर्स होते सुरुवातीला, आय-टी जेव्हा वर येत होती, मी 97, 98, 99, 2000ची गोष्ट करतोय. त्यावेळी हे जे सीडॅकचे कोर्सेस होते त्याचा वापर करून 6 महिन्याचे कोर्स खूप चांगले असे जॉब मिळवले आणि ते आता आपल्या करिअरमध्ये खूप चांगलं असं काम करतायत. हा अतिशय ही अतिशय वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि सीडॅकमध्येच अपॉर्च्युनिटी आहे जॉबची, हे त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. तर सीडॅकबद्दल थोडीशी आपण ही माहिती जी आहे, सीडॅकमध्ये भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्हाला मी सगळं शेअर करतोय थोड्या वेळेमध्ये. त्याच्या आधी आपल्याला ही माहिती कशी मिळाली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. LinkedInवर प्रोफाईलवर मी जेव्हा लॉग इन करतो, तेव्हा ही एक पोस्ट आहे. सुशील रगडे, फॉर्मर मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं काहीतरी आहे. मी ते बघितलं नाही पुढे. सीडॅक इज लुकिंग फॉर टॅलेंटेड प्रोफेशनल CA, MBA, BTech, MCA फॉर सायंटिफिक. 3 प्रकारचे रोल्स आहेत, सायंटिफिक, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. टेक्निकल रोलसाठी त्यांनी डिटेल्स दिलेत. फ्रेशर आणि एक्सपिरियन्स असेल तर त्याचे जे डेझिग्नेशन आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रोजेक्ट असोसिएट किंवा प्रोजेक्ट इंजिनियर. म्हणजे तुम्ही जर एक फ्रेशर असाल आणि तुम्ही जर या संधीचा फायदा घेऊन जेव्हा सर्च कराल, आपण पुढे बघणार आहे तेव्हा ते जे डेझिग्नेशन आहे त्याच्यामध्ये असोसिएट आणि इंजिनियर असेल तर तो फ्रेशरसाठी आहे असा त्याचा अर्थ होतो आणि त्याचे क्वालिफिकेशन खाली दिलेले आहेत. 4 पेक्षा जास्त अनुभव असेल तर सीनियर प्रोजेक्ट इंजिनियर, प्रोजेक्ट लीड, मॉड्यूल लीड वगैरे असे डेझिग्नेशन असणार आहेत. 9 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असेल तर प्रोजेक्ट मॅनेजर, डिलिव्हरी मॅनेजर, प्रोग्राम मॅनेजर असे रोल असणार आहेत. नॉन टेक्निकलमध्ये प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ किंवा प्रोजेक्ट ऑफिसर हा फ्रेशरसाठी आणि मग त्याचे क्वालिफिकेशन वगैरे दिलेले आहेत. त्यांची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती ही आहे. जॉइन अस, वी आर हायरिंग सायंटिफिक अँड टेक्निकल पोझिशन्स, क्वालिफिकेशन्स इन सर्च ऑफ टॅलेंट फॉर एक्साइटिंग अँड चॅलेंजिंग असाइनमेंट्स, लोकेशन अक्रॉस इंडिया. लास्ट डेट टू अप्लाय 20 फेब्रुवारी 2025. फॉर डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट सीडॅकच्या वेबसाईटवर करिअर सेक्शनमध्ये जा. तर आपण ते बघूया आता आपण जे पाहिलं ती सीडॅकची वेबसाईट होती. त्यानंतर जेव्हा आपण करिअरवर क्लिक करतो, सीडॅकच्या वेबसाईटवर जी करिअरचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण क्लिक करतो, तेव्हा आपण या पेजवर येतो. या पेजवर आल्यानंतर करंट जॉब अपॉर्च्युनिटीज जेव्हा आपण क्लिक करतो, सगळं तुम्हाला सगळ्या लिंक्स मी देणार आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका. लिंक आल्यानंतर मग आपण पुढचं चर्चा करूया. हे करंट जॉब अपॉर्च्युनिटीजमध्ये हा जो पॉईंट आहे, सीडॅक इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन्स फॉर व्हेरियस कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशन्स फॉर डिफरंट लोकेशन्स अक्रॉस इंडिया. इंडियातल्या भरपूर लोकेशन जे आहेत सीडॅकचे, त्या सगळ्या लोकेशनमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशन्सवर ॲप्लिकेशन्स इन्व्हाइट करत आहे आणि जे शेवटची तारीख आहे 20 फेब्रुवारी 6 वाजता. तर इथे क्लिक केल्यानंतर आपण येतो या पेजवर आणि इथे सगळ्या डिटेल्स तुम्ही दिलेल्या आहेत. आता मी जसं बोललो, सीडॅकच्या भारतामध्ये भरपूर शाखा आहेत. त्याच्यामध्ये बँगलोर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मोहाली, मुंबई, नोएडा, पुणे, तिरुवनंतपुरम, सिलचर या ठिकाणी या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि या प्रत्येक लोकेशनला भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. एका लोकेशनला एकच अपॉर्च्युनिटी असं नाही आहे. आता बँगलोर, चेन्नई आपण मराठीमध्ये व्हिडिओ करतो, याचा अर्थ आपण मुंबई किंवा पुणे बघितलं पाहिजे, असं एक साधारण लॉजिक आपण लावूया. मी जेव्हा पुण्याचे जे पोझिशन्स आहेत, व्हेरियस पोझिशन्स, कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशनची, मी जेव्हा 1 तारखेला सुरुवात झाली आहे फॉर्म भरायची, 20 फेब्रुवारी लास्ट डेट आहे. मी जेव्हा इकडे क्लिक करतो पुण्यासाठी, तेव्हा आपल्याला पेज जे ओपन होतं ते हे आहे. सीडॅक पुणे इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फॉर व्हेरियस कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशन्स ॲट ऑल लेवल्स फॉर पुणे/लोकेशन्स अक्रॉस इंडिया. हे बाकीच्या लोकेशनपेक्षा आपण पुणे, मुंबईवर फोकस करतोय. ऑब्व्हियसली तुम्ही एक विद्यार्थी म्हणून किंवा आय-टीमधले अनुभवी प्रोफेशनल म्हणून बाकी तुम्ही सगळे जे अपॉर्च्युनिटीज आहेत बाकी लोकेशनच्या, त्या पण जरूर एक्सप्लोर करा. कारण सीडॅकमध्ये काम करण्याची संधी मिळणं ही अतिशय मोलाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये पुण्याचा जर आपण स्पेसिफिक विचार केला, आपण सगळ्या लोकेशनला जाऊन चेक करणार नाही आहोत. सॅम्पल टेस्टिंग करूया असं म्हणता येईल. मुंबई आणि पुणे चेक करू थोडक्यात. तर पुण्याचे जे आपण सिलेक्ट करतो हे पेज आहे. प्रायमरी थीमॅटिक ऑर थ्रस्ट एरियाज, हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग, ग्रीड अँड क्लाउड कम्प्युटिंग, मल्टीलिंग्युअल कम्प्युटिंग, हेरिटेज कम्प्युटिंग, प्रोफेशनल इलेक्ट्रॉनिक्स, VLSI, एम्बेडेड सिस्टम, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज इन्क्लुडिंग FOSS, सायबर सिक्युरिटी अँड सायबर फॉरेन्सिक्स, हेल्थ इन्फॉर्मॅटिक्स, एज्युकेशन अँड ट्रेनिंग,
exascale computing mission, microprocessor and professional electronic mission, quantum computing mission, AI and language computing mission, Internet of Everything IoE, dependable and secure computing mission, Gen Next applied computing mission. The candidate should possess relevant skill set in any of the following domain areas. म्हणजे जो ॲप्लिकंट आहे, जो उमेदवार आहे, त्यांनी यापैकी कोणत्याही एका किंवा एकापेक्षा जास्त एरियांमध्ये स्वतःचं कौशल्य त्यांना दाखवावं लागेल. मग त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर टेक्नॉलॉजी वगैरे हे सगळं वाचत नाही मी. आता जॉब डिटेल्स अतिशय महत्त्वाचे. असोसिएट मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, या ज्या इकडे सांगितलं, जर तुम्ही फ्रेशर आणि एक्सपिरियन्स असाल तर त्या डेझिग्नेशनमध्ये असोसिएट आणि इंजिनियर पहा. 4 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव असेल तर सीनियर प्रोजेक्ट इंजिनियर, प्रोजेक्ट लीड किंवा मॉड्यूल लीड. 9 पेक्षा जास्त अनुभव असेल तर वर्षांपेक्षा जास्त अनुभव असेल तर प्रोजेक्ट मॅनेजर, डिलिव्हरी मॅनेजर, प्रोग्राम मॅनेजर. आपण फ्रेशर आणि एक्सपिरियन्सवर जर फोकस केलं तर प्रोजेक्ट असोसिएट किंवा प्रोजेक्ट इंजिनियर ह्या जर आपण त्या अपॉर्च्युनिटी पाहिल्या पुण्याच्या वेबपेजमध्ये, तर असोसिएट हा जो आहे, कंटेंट रायटिंग नको बघायला, पण ते तुम्ही अवश्य बघून घ्या. त्याची टिपिकल प्रोसेस जी आहे ते सगळ्यांची सेम आहे. आपण एक सॅम्पल म्हणून आपण फक्त बघतोय. तर त्याच्यामध्ये आपण पाहूया प्रोजेक्ट असोसिएट, सर्व्हर सिस्टम ॲडमिन, टेक्निकल हेल्प डेस्क, नेटवर्क ॲडमिन, नॉक बेंगलोर, दिल्ली. प्रोजेक्ट असोसिएट, फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस सपोर्ट, दिल्ली, पुणे. याचं आपण बघूया. आत्ता जे आपण फॉलो करतो ती प्रोसेस सगळ्यांना सारखीच आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन ती जी अपॉर्च्युनिटी आहे त्याचा जास्त माहिती घ्या. आता इकडे जेव्हा क्लिक करतो आपण तेव्हा ही पेज ओपन झालेलं आहे पुण्यासाठी. प्रोजेक्ट असोसिएट, फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस सपोर्ट, नंबर ऑफ पोस्ट 20. डोमेन्स फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस सपोर्ट, दिल्ली किंवा पुणे इथे लोकेशन आहे. एज, तुमचं जास्तीत जास्त वय हे ॲप्लिकेशन करताना 45 वर्षापेक्षा कमी असावं. एक्सपिरियन्स लेस दॅन 1 इयर असेल तर 30 वर्षापेक्षा कमी असावं. एज्युकेशन क्वालिफिकेशन BE, BTech और इक्विवेलेंट डिग्री, और ME, MTech और इक्विवेलेंट डिग्री, और पोस्ट ग्रेजुएट डिग्री इन सायन्स अँड कम्प्युटर ॲप्लिकेशन और इन रिलेव्हंट डोमेन विथ 60% और इक्विवेलेंट CGPA. पोस्ट क्वालिफिकेशन, रिलेव्हंट एक्सपिरियन्स 0 to 4, म्हणजे फ्रेशर असला तरी चालेल, मॅक्सिमम 4 वर्ष. स्किल सेट्स त्यांनी दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. जॉब प्रोफाईल जी आहे ती पण त्यांनी दिलेली आहे. परफॉर्म डेव्हलपमेंट अँड कोड मॅनेजमेंट, वर्क विथ मल्टिपल टीम्स इन डिफरंट लोकेशन्स अँड टाइम झोन, डेव्हलप ॲज पर डिझाईन अँड डिफाईन्ड फ्रेमवर्क, अंडरस्टँडिंग ऑफ SRS, HLD, LLD. HLD म्हणजे हाय लेवल डिझाईन, LLD म्हणजे लो लेवल डिझाईन, एक्सेट्रा. डॉक्युमेंट्स, परफॉर्म युनिट इंटिग्रेशन अँड पॅरलल टेस्टिंग वगैरे. याची CTC जी आहे 3.6 LPA ऑनवर्ड्स. त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 3.6 LPA ऑनवर्ड्स का म्हणतात ते. 3,60,000 ही सुरुवात असेल. तुम्ही तुमचं कॅन्डिडेटच्या, तुमचं क्वालिफिकेशन आणि तुमचा अनुभव याच्यावर, तुमचा इंटरव्ह्यूमधला परफॉर्मन्स याच्यावर आधारित 3.6, 3,60,000 प्रतिवर्षापेक्षा जास्त पण तुम्हाला मिळू शकतो. ती सीडॅकची पॉलिसी आहे त्याप्रमाणे. तुम्ही इकडे अप्लाय जेव्हा क्लिक करतो आपण तेव्हा लॉगिन ID, ईमेल ID आणि मोबाईल नंबर द्या. तुम्हाला OTP येईल आणि त्याची नंतर पुढची सगळी प्रोसेस तुम्हाला थोडक्यात मी सांगणारच आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. ईमेल ID आणि मोबाईल नंबर दोन्ही असे द्या ज्याचा तुम्हाला कमीत कमी 1 वर्षभर तरी ॲक्सेस राहायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण जो ईमेल ID देतो तो आपण विसरून जातो किंवा त्याचा ॲक्सेस आपल्याकडे नसतो आणि मग खूप मोठे गोंधळ होतात आयुष्यामध्ये, कारण आपल्याला ती माहिती मिळतच नाही परत. मग हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हे सगळे तुम्ही जे अपॉर्च्युनिटीज आहेत त्या सगळ्या बघू शकता. आता याचे जनरल टर्म्स अँड कंडिशन्स बघूया, कारण हे जे आपण आता पाहिलं पुण्यामध्ये, तसंच मुंबईच्या वेबसाईटवर पण सेमच आहे. त्यांनी पण प्रायमरी, थेमॅटिक और थ्रस्ट एरियाज दिलेत, मिशन मोड प्रोग्राम्स दिलेत, त्यानंतर जॉब डिटेल्स दिलेत. तुम्ही याच्यामध्ये जॉब डिटेलमध्ये जिकडे तुम्हाला आवड असेल तिकडे व्ह्यू डिटेल्सने अप्लाय केलं की तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. आणि त्यानंतर ह्या जनरल टर्म्स अँड कंडिशन्स दोन्हीकडे पण सेमच आहेत जवळजवळ. त्या तुम्ही अवश्य वाचा. आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे की आपण हे सगळं वाचू. त्यामुळे आपण जो सिम्बॉलिक आहे ते बघूया पुण्याचं, आणि त्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की ही जी प्रोसेस आहे ती सगळीकडे सारखीच आहे. टर्म्स अँड कंडिशन्स याच्यामध्ये, त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे आपण करिअरचा पहिला जॉब मिळण्यापासून ते पुढचे 30-40 वर्ष करिअरमध्ये काय काय घडतं याच्यावर बऱ्यापैकी चर्चा करत असतो. तर याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या, कारण पहिला जॉब मिळणं ही अतिशय महत्त्वाची बाब असली तरी पण मी असं स्वतः वैयक्तिक अनुभवानुसार पाहिलं किंवा निरीक्षणानुसार पाहिलं की पुढच्या 30-40 वर्षामध्ये घडणाऱ्या घटना ज्या आहेत, करिअर ग्रोथ स्टेजेस, करिअर मॅपिंग, करिअर प्लॅनिंग, एंटरप्रेन्योर ट्रान्झिशन वगैरे, ऑफिस पॉलिटिक्स, होमसिकनेस, डिमोशन, प्रमोशन, मॅरेज, रिलोकेशन वगैरे अशा सगळ्या गोष्टींमध्ये खूप ताणतणाव निर्माण होतात. होमसिकनेस फॉर एक्झाम्पल. त्या ताणतणावाबद्दल माहिती देणारं आजूबाजूला असलं पाहिजे कोणीतरी, मित्रमंडळी किंवा कोणतरी कोच किंवा कोणतरी प्रोफेसर वगैरे. ते जर नसतील तर आपण मोठ्या चुका करतो आयुष्यामध्ये, आणि त्या चुका निस्तरण्यासाठी परत 4-5 वर्ष वाया जातात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे म्हणून सांगतो. तर हे सगळं आपण काम करत तिकडे असतो. आणि हे तुम्ही हा व्हिडिओ जो तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर बघताय
त्याला अवश्य लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण अशा प्रकारचे हे पहिला जॉब कसा मिळवायचा येतो यापासून पुढच्या ज्या करिअरमध्ये घडणाऱ्या घटना होतात आणि त्या सगळ्यांच्या करिअरमध्ये घडतात. कोणी याला अपवाद नसतो. राजकीय पुढारी असो किंवा शेतकरी असो किंवा इंजिनियर असो किंवा डॉक्टर असो किंवा फार्मासिस्ट असो किंवा मेकॅनिकल इंजिनियर असो, सगळ्यांना या प्रोसेसमध्ये स्पोर्ट्स ॲथलीट असो, सगळ्यांना या प्रोसेसमधून जावं लागतं. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे याची माहिती जर आपल्याला सुरुवातीला असेल तर बराच वेळ आपला वाचतो, असं एक साधं गणित आहे. तर परत आपल्या विषयावर येऊया. सीडॅकमध्ये ज्या अतिशय उत्कृष्ट ज्या अपॉर्च्युनिटी आहेत त्याची जनरल टर्म्स अँड कंडिशन्स पाहूया आपण. पोझिशन्स हा फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच भरल्या जातील आणि मिनिमम इनिशियली 3 वर्षाचा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल. त्यानंतर तुमच्या परफॉर्मन्सनुसार ते वाढवता येईल किंवा कमी करता येईल आणि त्याचे एक्सटेन्शनचे जे सगळे अधिकार सीडॅककडे असतील आणि त्याच्यामध्ये रेग्युलेट हे कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला सीडॅकमध्ये जॉब मिळेलच अशी काही गॅरंटी नाही. तुमच्या परफॉर्मन्स अवलंबून आणि सीडॅकला जर लोकांची गरज असेल तर असेल. त्यामुळे ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती फक्त कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असंच समजा. पुढे तुम्हाला जर परफॉर्मन्स करून चांगले मिळाले तर वेल अँड गुड. आणि हे प्रोजेक्ट चालू असल्यामुळे भारतात तुम्हाला जर आता पुण्यामध्ये पोस्टिंग झाली समजा सिलेक्शन झाल्यानंतर, तरी पण सीडॅकचे जे बाकीचे लोकेशन्स आहेत तिकडे पण तुम्हाला डेप्यूट केलं जाऊ शकतं. हा महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन फॉर ऑल पोस्ट्स AICTE किंवा UGC अप्रूव्ड कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटमधूनच किंवा रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधूनच तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर CGPAच्या वगैरे ज्या डिटेल्स आहेत तुम्ही वाचून घ्या या. तुम्ही जर आत्ता परीक्षा देत असाल तर शेवटचे सेमिस्टर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जॉइन करता येईल. अनुभव जो आहे तो प्रत्येक पोस्टचा वेगळा आहे. त्या पोस्टनुसार तुम्हाला अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या पोस्टला ॲप्लाय करा. पोस्ट तसा अनुभव सफिशियंट नसेल तर पोस्टला अप्लाय करू नका, कारण ते रिजेक्ट होईल. त्यानंतर सीडॅकच्या इंटरनल एम्प्लॉईजसाठी पण काही डिटेल्स आहेत. एज लिमिट जे आहे ते ॲप्लिकंट्स बिलॉंगिंग टू कट ऑफ डेट 30 ते आपल्याला 45 सांगितलं होतं. एज 45 इयर्स, एक्सपिरियन्स लेस दॅन 1 इयर असेल तर 30 वर्ष असा त्याचा टर्म आहे. तर हे झालं एक्सपिरियन्स, एज लिमिटचं झालं. रिलॅक्सेशन गव्हर्नमेंट बॉडी असल्यामुळे गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसार मिळेल. सिलेक्शन प्रोसिजरची अतिशय महत्त्वाची. इलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल तर तुम्ही ॲडव्हर्टिजमेंटमध्ये दिलेल्या माहितीनुसार अप्लाय करा. ॲप्लिकेशन दिल्यानंतर आणि एक्सपिरियन्स स्क्रुटिनी झाल्यानंतर तुम्हाला रिटर्न टेस्टला बोलवलं जाईल. याचा अर्थ ईमेल पाठवली जाईल आणि नंतरची सिलेक्शन प्रोसेस सुरू होईल. इनिशियल स्क्रीनिंग ही तुमच्या अकॅडमिक रेकॉर्ड आणि अदर पॅरामीटर्स तुम्ही ज्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये लिहिलेले आहेत त्याच्यावर होईल आणि स्क्रीनिंगमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थीच पुढे रिटर्न टेस्टसाठी सिलेक्ट होतील. याचे जे इलिजिबिलिटी क्रायटेरियाचे कट ऑफ लिमिट्स वगैरे आहेत ते सीडॅक वेळोवेळी गरजेनुसार चेंज करू शकतो. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट. त्यानंतर रिटर्न स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यू हा त्यांचा स्टेजेस आहेत. रिटर्न टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला तुमची स्किल टेस्ट होईल. स्किल टेस्ट झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यूनंतर मग तुम्हाला पुढची सगळी ऑनबोर्डिंगची प्रोसेस वगैरे सांगितली जाईल. याच्यामध्ये तुम्ही जर चुकीची माहिती दिली असेल तर तुमचं अप्रूव्हल तुमची जी एम्प्लॉयमेंट आहे ती ऑन द स्पॉट टर्मिनेट केली जाईल असं त्यांनी लिहिलेलं आहे इकडे. हे तुम्ही वाचून घ्या, कारण आपण सगळ्या गोष्टी कव्हर नाही करणार आहोत. महत्त्वाचा मुद्दा आहे की सीडॅकमध्ये अतिशय चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्याचा आपण लवकरात लवकर फायदा घेतला पाहिजे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ॲप्लिकेशन फी सीडॅक काहीही चार्ज करत नाही. अप्लाय कसं करायचं सगळ्यात महत्त्वाचं. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या ऐवजी जनरल टर्म्स अँड कंडिशन्स केअरफुली काळजीपूर्वक वाचून घ्या. त्यानंतर इलिजिबिलिटी पॅरामीटर्स तुमचे जर असतील पूर्ण तरच तुम्ही तो फॉर्म भरा, का नाहीतर तो रिजेक्ट होईल. तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर 1 वर्ष तरी कमीत कमी ॲक्टिव्ह असला पाहिजे. तुम्हाला त्याचा इझी ॲक्सेस असला पाहिजे. त्यानंतर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या एका ठिकाणी अप्लाय केल्यानंतर तुम्हाला सगळीकडे तुम्ही ऑटोमॅटिक अप्लाय होणार नाही. तुम्हाला प्रत्येक ही समजा मला लिनक्स ॲडमिनिस्ट्रेशन आणि कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये अप्लाय करायचं असेल तर मला इथे पण अप्लाय करावं लागेल आणि इकडे पण अप्लाय करावं लागेल. म्हणजे जेवढ्या पोस्टला मी अप्लाय करणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन मला इंडिव्हिज्युअली अप्लाय करावं लागेल. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर ईमेल आय डी तुम्हाला सांगितलं. लॉग इन विथ मोबाईल नंबर आणि OTP ते सांगितलं. त्यानंतर तुम्ही जर समजा एखाद्या ॲप्लिकेशन भरली आणि नंतर दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये गेला तर जी कॉमन इन्फॉर्मेशन आहे ती प्रीफिल्ड येईल असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचा फोटो जो आहे तो 400 KB पेक्षा जास्त नसावा JPG फॉर्मॅटमध्ये. तुमचा रिझ्युमे हा PDF फॉर्मॅटमध्ये असावा. त्याची साईज 500 KB पेक्षा जास्त नसावी. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर जो तुम्हाला दिला जाईल तो तुम्ही अवश्य लिहून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा. त्यानंतर प्रिंटेड ॲप्लिकेशन सीडॅकला पाठवायची गरज नाही. तुम्ही तुमच्या रेफरन्ससाठी तुमच्याकडे ठेवू शकता, पण त्याचा सीडॅकला काही उपयोग नाही किंवा सीडॅक ते मागत पण नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही NOC तुम्ही ऑलरेडी कुठे जॉब करत असाल गव्हर्नमेंट किंवा नॉन गव्हर्नमेंट तर NOC तुम्हाला भरावी लागेल.
आणि याच्यामध्ये जर काही डिस्प्यूट्स अराईज झाले तर ज्युरिस्डिक्शन जे आहे ते पुणे महाराष्ट्र असेल. इम्पॉर्टंट नोट्स, सीडॅक ह्या ज्या नंबर ऑफ पोस्ट आहेत, लोकेशन आहे, कधीही कशीही चेंज करू शकते त्यांच्या गरजेनुसार, त्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार. एलिजिबिलिटी वगैरे सगळे बेसिकली निवडण्याचे सर्व अधिकार सीडॅककडे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर in case of internal candidates, all kindly note that we are not authorized any agent or agency in representing CDAC for anything related to recruitment or its processes. मी जी माहिती सांगतोय ती फक्त माहितीसाठी आहे. मी सीडॅकचा एजंट की नाही आहे किंवा सीडॅकनी पण कोणा एजंट म्हणून नेमलेलं नाही आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर पोहोचावी, जेणेकरून 20 फेब्रुवारीच्या आधी त्यांना फॉर्म भरता यावा एवढी माफक अपेक्षा आहे. त्यामुळे ही सगळी माहिती आपण शेअर करतोय. त्यानंतर सीडॅक कॅन्सल इंट्रोड्यूस एनी पर्सनल इंटरव्ह्यू अदर सिलेक्शन प्रोसेस. सीडॅक कोणत्याही क्षणी टाकू शकते, हा अतिशय महत्त्वाचा पार्ट. त्यानंतर ऑल द पोस्ट विल बी फिल्ड ॲज पर द सीडॅक गाईडलाईन्स. त्यांची विद्यार्थ्यांना सूचना आहे की सीडॅकची वेबसाईट रेग्युलरली तुम्ही चेक करा. नोटीस, इन्फॉर्मेशन, कॉरिजेंडम, एक्सटेन्शन वगैरे जे काय असेल त्याचं एकमात्र ऑफिशियल चॅनल हा सीडॅकची वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, याच्यावर लक्ष द्या. बाकी कोणीही काही थपा मारला तरी अजिबात लक्ष देऊ नका. तुम्हाला जर इंटरव्ह्यूला बोलवलं किंवा रिटर्न एक्झामला बोलवलं तर तुम्हाला TADA दिला जाणार नाही, म्हणजे खर्च आपल्याला करायचा आहे. आणि कॅनव्हासिंग, तुम्ही जर लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला किंवा सीडॅकमध्ये जाऊन मला जॉब मिळावा यासाठी काही एक्स्ट्रा करिक्युलर प्रयत्न केले तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल असं लिहिलेलं आहे. 2 महत्त्वाच्या डेट्स, एक तर फेब्रुवारी 1ला ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. लास्ट डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन 20 फेब्रुवारी 6 वाजता संध्याकाळी आहे. त्याच्या आधी रजिस्टर करा. इंटरव्ह्यूची डेट ही तुम्हाला नंतर ईमेलवरून कळवली जाईल. ह्या सगळ्या जनरल टर्म्स अँड कंडिशन्स. आता हे जर आपण पुण्याला पाहिलं तसं सेम मुंबईला पण आहे. आणि त्याचप्रमाणे मुंबईला जे पाहिलं आपण तेच बाकीचे लोकेशन जे आहेत, मुंबई आपण जे लोकेशन पाहिली त्यांची मुंबई, पुणे, सिलचर, हे जे सगळे होते मुंबई, पुणे, बाकीचे बाकीचे लोकेशन जे पाहिले आपण त्याच्यामध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता. चेन्नई आहे, त्यानंतर तिरुवनंतपुरम आहे. या पण चांगल्या लोकेशन्स आहेत. आणि जर तुम्हाला सीडॅकसारख्या कंपनीमध्ये जॉब करण्याची संधी मिळत नसेल, बँगलोर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मोहाली, मुंबई, नोएडा, पुणे, तिरुवनंतपुरम, सिलचर, यापैकी मला तर असं वाटतं की तुम्हाला जर सध्या तुमच्याकडे जॉब नसेल तर अप्लाय करा. आणि संधी मिळाली तर सगळ्या लोकेशनच्या ज्या ठिकाणी आपण एलिजिबल होतो तिकडे सगळीकडे अप्लाय करा. फ्री आहे, त्यासाठी काही पैसे भरायची गरज नाही आहे. आणि त्याची जर समजा सिलेक्शन झालं तर बिंदास्त जा. राहण्याची वगैरे 3-3.5 लाख मिनिमम तुम्हाला सॅलरी मिळणारच आहे, त्याच्यावर पण मिळू शकते. त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर सीडॅकमध्ये तुमचं करिअर सुरुवात करायला चान्स मिळत असेल तर का नाही करायचा, हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण सीडॅकमधून बाहेर पडल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला चांगलाच जॉब मिळणार, याच्याबद्दल मनात कोणतीही कुशंका बाळगू नका. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. कारण सीडॅकने आत्तापर्यंत मी स्वतः बघतोय 25-30 वर्ष लोकांचे करिअर घडवतोय सीडॅक, आणि यापुढे घडवत राहील. कारण सीडॅकने IT मध्ये जे काही चेंजेस होतात ते बरोबर ते रिफ्लेक्ट करतात आणि पुढे वाढत जातात. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. इकडे इंटर्नशिपची पण एक आहे ॲड. तुम्हाला जर इंटर्नशिपची आत्ताच आपण जाताना पाहिली, स्टायपेंड 10,000 रुपये पर मंथ, ड्युरेशन 6 मंथ्स, हे पण तुम्ही बघू शकता. वर्क बेस्ड स्टुडंटसाठी आहे. तर असे हे प्रकार आहेत. सगळ्यात शेवटी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याला अवश्य लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून ही जी माहिती आहे ती जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत, जास्तीत जास्त मराठी उमेदवारांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल, एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि हा ॲप्लिकेशन भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या या जॉब शोधण्याच्या कार्यामध्ये यश येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.